जे विद्यार्थी VJNT या कास्टमध्ये असेल ते विद्यार्थ्यांसाठी एक स्कॉलरशिप आहे की जी स्कॉलरशिप तुम्ही महाडीबीटी स्कॉलरशिप या साईटवर फॉर्म फिलअप करू शकता। जर तुम्ही कॉलेजसाठी स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला असेल आणि जर तुम्ही भाड्याने राहत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। समजा एखादा विद्यार्थी जर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना किंवा गव्हर्नमेंटचा जो वसतिगृह योजना आहे या दोन योजनेमध्ये जर लाभ घेत असेल तर हा विद्यार्थी या योजनेमध्ये पात्र नाही आहे। कोणते विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसुद्धा एक स्कीम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 45,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळते, 60,000 रुपयापर्यंत, किंवा गव्हर्नमेंट वसतिगृहाला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात। हे दोन स्कॉलरशिप सोडून जर तुम्हाला कोणती स्कॉलरशिप पाहिजे असेल मेंटेनन्स स्कॉलरशिप तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता। याबद्दलची संपूर्ण अपडेट फक्त VJNT स्टुडंट ज्यामध्ये संपूर्ण NT कास्टमधील विद्यार्थ्यांचा समावेश होतो। तर बघू शकता, तर तुम्हाला स्टार्टिंगला महाडीबीटीची जी साईट आहे त्या साईटवर यावं लागेल। त्या साईटवर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ID आहे आणि पासवर्ड आहे। तुम्ही या अगोदर महाडीबीटीचा फॉर्म भरलेला आहे तरीसुद्धा या साईटवर आल्यानंतर इथे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचं जे ऑप्शन दिलेलं आहे या अगोदर आपण सेम जो एक व्हिडिओ दिलेला होता त्यामध्ये SC कास्टसाठी विद्यार्थ्यांना स्टायपंड म्हणून मेंटेनन्स स्कॉलरशिपबद्दल आपण माहिती दिलेली आहे। अशाच प्रकारे आता VJNTचे जे स्टुडंट आहे त्यांनासुद्धा आपण माहिती देत आहे की जे विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना वसतिगृह योजना यामध्ये पात्र नाही आहे किंवा त्यांना ती स्कॉलरशिप मिळालेली नसेल ते विद्यार्थी या योजनेमध्ये फॉर्म भरू शकतात। तर याबद्दलची संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, GR सुद्धा बघणार आहे। पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला जर तुम्ही क्लिक केले तर इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे ज्यामध्ये OBC, SCBC, VJNT, SBCचा ऑप्शन दिलेला आहे। यामध्ये संपूर्ण स्कॉलरशिपची डिटेल्स दिलेली आहे। यामधली तुमच्यासाठी कोणती स्कॉलरशिप आहे बघू शकता। तर यामध्ये 3 नंबरचा जो ऑप्शन दिलेला आहे पेमेंट मेंटेनन्स अलाउन्स टू VJNT अँड SBC स्टुडंट। तर जेही विद्यार्थी प्रोफेशनल कोर्ससाठी असेल, प्रोफेशनल कोर्स आपण ऑलरेडी सांगितलेले आहे, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर, मेडिकल, BEd या प्रकारे जेही प्रोफेशनल कोर्स आहे त्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ घेता येणार। जर तुम्ही यावरती क्लिक केलं तर यामध्ये तुम्ही GRची कॉपीसुद्धा इथे दिलेली आहे। इथे संपूर्ण बेनिफिट्ससुद्धा दिलेले आहे। ज्यांचाही कोर्स मेडिकल असेल, ॲग्रिकल्चर असेल त्यांना 10,000 रुपये यामध्ये स्कॉलरशिप दिली जाणार। ज्यांचाही कोर्स 2 वर्ष किंवा 3 वर्ष असेल त्यांनासुद्धा यामध्ये 5,000 रुपये स्कॉलरशिप देण्यात येणार। आणि ज्यांचाही कोर्स यामध्ये भरपूर साऱ्या अपडेट दिलेल्या आहे। तुम्ही संपूर्ण माहिती यामध्ये मेंटेनन्स अलाउन्स स्कॉलरशिपमध्ये चेक करू शकता। यामध्ये कोणकोणत्या टर्म अँड कंडिशन आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर यामध्ये जेही विद्यार्थी आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत पाहिजे आहे। म्हणजे जेही विद्यार्थी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहे 1 लाखाच्या आत जर वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। VJNT आणि SBC कॅटेगरीमधले विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात। विद्यार्थी हा गव्हर्नमेंट वसतिगृहाला प्रवेश नसला पाहिजे, म्हणजे विद्यार्थी गव्हर्नमेंट हॉस्टेलला नको। त्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची जे स्कीम आहे त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी पात्र नसला पाहिजे, म्हणजे ती स्कॉलरशिप मिळत नसेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। बाकीचे डिटेल्स तुम्ही यामधून रीड करून घ्या, कसे इथपर्यंत पोहोचायचे हे आपण ऑलरेडी व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगितलेलं आहे। आता यामध्ये जो GR आहे GRमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आहे। GR जुना आहे परंतु यावरती कोणत्याही विद्यार्थ्यांचे लक्ष नाही आहे की ही स्कॉलरशिपसुद्धा आपण भरू शकतो। तर यामध्ये बघू शकता संपूर्ण जी स्कॉलरशिपचं नाव आहे या स्कॉलरशिपचं नावसुद्धा विद्यावेतन योजना स्कॉलरशिप आहे। अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशु, वास्तुशास्त्र इत्यादी 10,000 रुपये स्कॉलरशिप आहे, म्हणजे 1,000 रुपये महिना, असे टोटल 10,000 रुपये। अभियांत्रिकी पदविका असेल, MBA असेल, MSW असेल यांना 7,000 रुपये आहे आणि बाकी BEd वगैरे जेही कोर्स आहे यांना 5,000 रुपये आहे। अशाबद्दल GR सुद्धा आहे। तुम्ही ह्या स्कॉलरशिपबद्दल तुमच्या कॉलेजला विचारू शकता, समाज कल्याण ऑफिसला विचारू शकता, त्याप्रकारे माहिती घ्या। आणि तुम्हाला जर ह्या स्कॉलरशिपमध्ये फॉर्म भरायचा असेल, कंडिशन एकच आहे, गव्हर्नमेंट हॉस्टेल नको, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना नको, हे जर नसेल तरच तुम्ही ही स्कॉलरशिप भरू शकता। क्लिअर? ओके। त्यानंतर तुम्हाला ही माहिती तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून, समाज कल्याण ऑफिसमधून मिळून जाणार। तुम्ही हा फॉर्म डायरेक्टली महाडीबीटीच्या साईटवर भरू शकता। यामध्ये एकच कंडिशन आहे की तुम्ही भाड्याने राहत असले पाहिजे, त्याबद्दलची तुम्हाला नोटरी स्वरूपामध्ये भाडे करारनामा लागणार आहे, तो करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तुम्ही जर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म भरू शकत नाही, कारण की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपच्या फॉर्ममध्ये सर्वात शेवटी तुम्हाला हॉस्टेलवर क्लिक करावं लागते।
ते क्लिक करून हॉस्टेलबद्दल म्हणजे तुम्ही जिथे रेंटनी राहत आहे तिथली संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करायची. त्यामध्ये जे तुम्ही नोटरी बनवणार ती तुम्हाला अपलोड करावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही इथून तुमच्या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता. परंतु तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकत नाही जर तुम्ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जर तुमचा भरला गेलेला असेल. समजा जर तुमचा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप हा फॉर्म जर अप्रूव्ह झालेला असेल, जर तुम्ही तुमचं प्रोफाईल एडिट करू शकत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी लेटेस्ट आज किंवा 1-2 दिवसात फॉर्म भरलेला असेल, कॉलेजला सबमिटसुद्धा करायचा राहिलेला असेल, तर तुम्ही कॉलेजला सांगू शकता की मला मेंटेनन्स स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे, माझा फॉर्म सेंडबॅकमध्ये द्या. सेंडबॅकमध्ये म्हणजे त्रुटीमध्ये तुमच्या प्रोफाईलला एडिटसाठी वापस येणार. तर तो फॉर्म जर एडिटसाठी वापस आला तर तुम्ही मेन प्रोफाईलमध्ये एडिट करणार, दोन्ही फॉर्म सबमिट करणार आणि दोन्ही फॉर्मची प्रिंट काढून कॉलेजला सबमिट करू शकता. असे होऊ शकते. डायरेक्टली तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मला हात लावू नका, कारण तो फॉर्म तुमचा ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहे. जर तुम्ही तो फॉर्म कॅन्सल केला तर तुम्हाला यावर्षीची स्कॉलरशिप येणार नाही, पूर्ण फी भरायचं काम पडू शकते. त्यामुळे ही स्कीम आहे, यावर्षी नाही भरल्या गेली पुढच्या वर्षी भरा. परंतु तुम्ही आता लक्षात ठेवा की प्रोफेशनल एज्युकेशनसाठी म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जर मिळत नसेल, हॉस्टेल मिळत नसेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता. हे जे पैसे आहे तुमच्या डायरेक्टली DBT मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार. यामध्ये कोणाला कुठे डाऊट्स असेल कमेंट्स करा, अधिक माहिती पाहिजे असेल कॉलेजला विचारा किंवा आपल्या समाज कल्याण ऑफिसला याबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता. तर अशा स्कॉलरशिप किंवा जेही विद्यार्थ्यांसाठी योजना असतात त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.